नमस्कार. स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. 500 महत्त्वाचे मिक्स प्रश्न सी-डी-पी मराठी, हिंदी, पर्यावरण, गणित, विज्ञान, सोशल सायन्स सगळे मिक्स प्रश्न आपण बघणार आहोत. त्याचा पार्ट 2 म्हणजे 25 प्रश्न आपण या पार्टमध्ये बघत आहोत. 26 पासून ते 50 पर्यंत प्रश्न येणार आहे. प्रत्येक प्रश्नाचे उत्तर कमेंटमध्ये द्या. प्रश्न क्रमांक 26 बघूया. ब्रुनर यांच्या बोधात्मक विकास सिद्धांतानुसार माहिती साठवण्याच्या 3 टप्प्यांचा अचूक क्रम कोणता? ऑप्शन ए प्रतिमात्मक सांकेतिक कृतीप्रदान, ऑप्शन बी कृतीप्रदान प्रतिमात्मक सांकेतिक, ऑप्शन सी सांकेतिक कृतीप्रदान प्रतिमात्मक, ऑप्शन डी प्रतिमात्मक कृतीप्रदान सांकेतिक. या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये द्यायचं आहे. असे एकूण 25 प्रश्न बघणार आहोत. 25 पैकी किती गुण येणार आहे शेवटी सांगायचे आहे. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्यावे, व्हिडिओला लाईक करावे आणि कमेंटमध्ये YES टाईप करावे जर ही सिरीज कंटिन्यू ठेवायची असेल आणि तुम्हाला आवडत असेल तर. ऑप्शन बी कृतीप्रधान प्रतिमात्मक सांकेतिक योग्य उत्तर राहणार आहे. स्पष्टीकरण बघा थोडक्यात. ब्रुनर यांच्या मते मूल प्रथम हालचालीतून शिकते म्हणजे इनॅक्टिव्ह, मग प्रतिमांच्या सहाय्याने म्हणजे आयकॉनिक आणि मग शेवटी अमूर्त चिन्हे किंवा भाषेच्या सहाय्याने माहिती साठवते म्हणजे कृतीप्रधान प्रतिमात्मक आणि सांकेतिक. प्रश्न क्रमांक 27. आईने मुलाला शाळेत पाठविले या वाक्यातील प्रयोगाचा अचूक प्रकार ओळखा. ऑप्शन ए प्रधान कर्तृ कर्मणी प्रयोग, ऑप्शन बी भावे प्रयोग, ऑप्शन सी नवीन कर्मणी प्रयोग, ऑप्शन डी कर्तृ कर्म संकर प्रयोग. उत्तर सांगायचं आहे कमेंटमध्ये आणि YES नक्की टाईप करावे जर ही सिरीज तुम्हाला आवडत असेल आणि कंटिन्यू ठेवायची असेल तर. तुमचा पण सहकार्य लागेल तेवढा. ऑप्शन बी भावे प्रयोग उत्तर राहणार आहे. जेव्हा कर्ता आणि कर्म दोघांनाही प्रत्यय असतो आणि क्रियापद तृतीय पुरुषी नपुंसकलिंगी एकवचनी असते तेव्हा तो भावे प्रयोग असतो. येथे आईने कर्ता आणि मुलाला कर्म दोघांना प्रत्यय आहे. इथे बघा आई या शब्दाला प्रत्यय आहे आणि मुलं याला पण प्रत्यय आहे म्हणून हे भावे प्रयोग आहे. प्रश्न क्रमांक 28. वह कल यहाँ से चला जाएगा इस वाक्य में यहाँ से किस कारक का उदाहरण है? ऑप्शन ए करण कारक, ऑप्शन बी अपादन कारक, ऑप्शन सी अधिकरण कारक, ऑप्शन डी संप्रदान कारक. प्रश्न क्रमांक 28 ऑप्शन टाईप करायचा आहे कमेंटमध्ये. ऑप्शन बी अपादान कारक. हिंदीवरील प्रश्न आहे. जहाँ अलग होने का भाव प्रकट होता है वहाँ अपादान कारक होता है. यहाँ स्थान से अलग होने का बोध हो रहा है. प्रश्न क्रमांक 29. भारतातील ग्रेट इंडियन बस्टर्ड माळढोक या पक्षाच्या संदर्भात खालील विधाने तपासा. ऑप्शन ए हा पक्षी प्रामुख्याने गवताळ प्रदेशात आढळतो. 2 IUCN च्या लाल सूचीत या पक्षाचा समावेश अतिसंकटग्रस्त श्रेणीत आहे. योग्य विधान बघा काय आहे ते. फक्त एक योग्य आहे, ऑप्शन बी फक्त 2 योग्य आहे, ऑप्शन सी 1 आणि दोन्ही योग्य बरोबर आहेत, ऑप्शन डी 1 आणि 2 दोन्ही अयोग्य आहेत. व्यवस्थित बघा हा संदर्भ आहे, हा प्रश्न आहे. 1 आणि 2 त्यापैकी विधान कोणते बरोबर आहे ते तुम्हाला सांगायचे आहे. तर ऑप्शन सी 1 आणि 2 दोन्ही योग्य आहे. माळढोक हा राजस्थान आणि महाराष्ट्रातील गवताळ प्रदेशात आढळणारा पक्षी असून तो नामशेष होण्याच्या मार्गावर असल्याने अतिसंकटग्रस्त श्रेणीत आहे. 30 नंबरचा प्रश्न. 1857च्या उठावाच्या संदर्भात दिंडोरी येथील भिल्लांच्या उठावाचे नेतृत्व कोणी केले होते? ऑप्शन ए भागोजी नाईक, ऑप्शन बी काजी सिंग, ऑप्शन सी खाजा सिंग, ऑप्शन डी उमाजी नाईक. कमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे. प्रश्न क्रमांक 30 या प्रश्नाचं उत्तर काय राहणार आहे. मिक्स प्रश्न आहेत, सर्वांना गरजेचे असे प्रश्न आहेत. ऑप्शन ए भागोजी नाईक. नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी आणि पेठ परिसरात भागोजी नाईक यांनी ब्रिटिशांविरुद्ध भिल्लांचे प्रभावी नेतृत्व केले होते. काजी सिंग यांनी खानदेशात नेतृत्व केले होते. प्रश्न क्रमांक 31 गणित. पेन आणि पेपर घेऊन सोडवा, पॉज करा. एका समभुज चौकोनाचे म्हणजे रोहंबस क्षेत्रफळ 200 चौरस सेंटीमीटर आहे आणि त्याचा एक कर्ण 16 सेंटीमीटर आहे, तर त्या चौकोनाची परिमिती किती असणार आहे? ऑप्शन ए 60 सेंटीमीटर, ऑप्शन बी 68 सेंटीमीटर, ऑप्शन सी 52 सेंटीमीटर, ऑप्शन डी 80 सेंटीमीटर. सोडवायचं आहे, पेन पेपर घेऊन पॉज करा आणि उत्तर काय राहणार आहे नक्की सांगा. ऑप्शन बी 68 सेंटीमीटर. कसे इथे तुम्ही बघू शकता, स्पष्टीकरण दिलेले आहे. प्रश्न क्रमांक 32. अनुवांशिकतेचा अभ्यास करताना मेंडेलने वाटाण्याच्या झाडावर प्रयोग केले. खालीलपैकी कोणते लक्षण प्रभावी नव्हते? ऑप्शन ए फुलांचा रंग जांभळा, ऑप्शन बी बियांचा आकार गोल, ऑप्शन सी शेंगेचा रंग पिवळा, ऑप्शन डी झाडाची उंची उंच. ऑप्शन सी शेंगेचा रंग पिवळा. मेंडेलच्या प्रयोगात शेंगेचा हिरवा रंग हा प्रभावी होता तर पिवळा रंग हा अप्रभावी होता. बियांच्या बाबतीत मात्र पिवळा रंग प्रभावी होता. येथेच परीक्षार्थी गोंधळतात, ही गोष्ट लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो व्यवस्थितपणे.
लक्षात ठेवा की मेंडेलच्या प्रयोगात शेंगेचा हिरवा रंग हा प्रभावी होता तर पिवळा अप्रभावी, आणि बियांच्या बाबतीत पिवळा रंग प्रभावी होता. तर हे गोंधळू नका इथे. प्रश्न क्रमांक 33, खालीलपैकी कोणती विसरण्याची प्रक्रिया दमन या संरक्षण यंत्रणेशी संबंधित आहे? ऑप्शन ए, अविरत सराव न केल्यामुळे विसरणे. ऑप्शन बी, नवीन माहितीमुळे जुनी माहिती विसरणे. ऑप्शन सी, जाणीवपूर्वक किंवा नकळत अप्रिय आठवणी मनाच्या खोलवर दाबणे. ऑप्शन डी, मेंदूला इजा झाल्यामुळे स्मृतिभ्रंश होणे. बघा प्रश्न क्रमांक 23, खालीलपैकी कोणती विसरण्याची प्रक्रिया दमन म्हणजे रिप्रेशन या संरक्षण यंत्रणेशी संबंधित आहे? बघा इथे ऑप्शन. उत्तर आहे सी, जाणीवपूर्वक किंवा नकळत अप्रिय आठवणी मनाच्या खोलवर दाबणे. सिग्मंड फ्राईड यांच्या मते दमन ही एक अशी मानसिक प्रक्रिया आहे जिथे व्यक्ती वेदनादायक किंवा भीतीदायक अनुभव विसरण्याचा प्रयत्न करते. प्रश्न क्रमांक 34, आकाशात जेव्हा ढग जमतात तेव्हा मोर नाचू लागतो हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे? ऑप्शन ए, संयुक्त वाक्य. ऑप्शन बी, मिश्र वाक्य. ऑप्शन सी, केवल वाक्य. ऑप्शन डी, साधे वाक्य. कमेंटमध्ये सांगायचं आहे. तर हे मिश्र वाक्य आहे. जेव्हा तेव्हा जर तर यासारख्या उभयान्वयी अव्ययांनी जोडलेली वाक्य मिश्र वाक्य असतात ज्यात एक मुख्य आणि एक गौण वाक्य असते. झालेलं आहे आपलं. प्रश्न क्रमांक 35, तुलसीदास ने रामचरितमानस लिखी, इस वाक्य का कर्मवाच्य म्हणजे पैसिव वॉइस रूप क्या होगा? ऑप्शन ए, तुलसीदास रामरचित मानस लिखते हैं. ऑप्शन बी, तुलसीदास द्वारा रामरचित मानस लिखी गई. ऑप्शन सी, तुलसीदास ने रामचरित मानस लिख दी. ऑप्शन डी, रामचरित मानस तुलसीदास ने लिखी थी. काय राहणार आहे सांगावे? प्रश्न क्रमांक 35चं उत्तर नक्की कमेंटमध्ये द्यावे. काय राहणार आहे? तर या वाक्याचा पॅसिव वॉइस ऑप्शन बी, तुलसीदास द्वारा रामचरित मानस लिखी गई. कर्मवाच्य में कर्ता के साथ के द्वारा या से का प्रयोग किया जाता है और क्रिया कर्म के अनुसार बदलती है. 36 नंबर, इकोसिस्ट मधील ऊर्जेचा मनोरा पिरॅमिड ऑफ एनर्जी नेहमी कसा असतो? ऑप्शन ए, नेहमी सरळ. ऑप्शन बी, नेहमी व्यस्त. ऑप्शन सी, सुरुवातीला सरळ आणि नंतर व्यस्त. ऑप्शन डी, परिस्थितीनुसार बदलणारा. लाईक केलं नसेल तर लाईक करून घ्यावे, सबस्क्राईब करावे आणि कमेंटमध्ये YES टाईप करून सहकार्य करावे. या प्रश्नाचं उत्तर राहणार आहे ऑप्शन ए, नेहमी सरळ, ऑलवेज अपराईट. लिंडेमच्या 10% नियमानुसार ऊर्जेचा प्रवाह एका स्तराकडून दुसऱ्या स्तराकडे जाताना नेहमी कमी होतो, म्हणून ऊर्जेचा मनोरा कधीही उलटा असू शकत नाही. प्रश्न क्रमांक 27, पृथ्वीच्या अंतर्गाभ्यात इनर कोर प्रामुख्याने कोणते घटक आढळतात? ऑप्शन ए, सिलिका आणि मॅग्नेशियम. ऑप्शन बी, सिलिका आणि ॲल्युमिनियम. ऑप्शन सी, निकेल आणि लोह. ऑप्शन डी, मॅग्नेशियम आणि लोह. तर पृथ्वीच्या अंतर्गाभ्यात प्रामुख्याने ऑप्शन सी, निकेल आणि लोह घटक आढळतात. पृथ्वीच्या सर्वात आतील थराला निफे म्हणतात. यात निकेल आणि फेरस म्हणजे लोह यांचे प्रमाण सर्वाधिक असते. प्रश्न क्रमांक 38, दोन वर्तुळाच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर 25:49 आहे तर त्यांच्या परिघांचे सर्कम्फरन्स गुणोत्तर किती असेल? ऑप्शन ए, 5:7. ऑप्शन बी, 25:49. ऑप्शन सी, 125:343. ऑप्शन डी, 625:2401. कमेंटमध्ये नक्की सांगा. सोडवा, पेन पेपर घ्या, पॉज करा, नंतर उत्तर द्या आणि नंतर चेक करा तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर जमलं का ते. ऑप्शन ए, 5:7. स्पष्टीकरण बघा. क्षेत्रफळ हे त्रिज्येच्या वर्गाच्या प्रमाणात असते, त्यामुळे त्रिज्येचे गुणोत्तर काढण्यासाठी क्षेत्रफळाच्या गुणोत्तराचे वर्गमूळ घ्यावे लागेल. परिघ हा त्रिज्येच्या प्रमाणात असतो, म्हणून परिघाचे गुणोत्तरही तेवढेच असेल. प्रश्न बघा 39, कवक म्हणजे फंजी या सजीवांच्या पेशीभक्षिका सेल वॉल खालीलपैकी कोणत्या जटिल शर्करेपासून बनलेल्या असतात? ऑप्शन ए, सेल्युलोज. ऑप्शन बी, कायटिन. ऑप्शन सी, पेक्टिन. ऑप्शन डी, लिग्निन. कमेंटमध्ये YES नक्की टाईप करा. ऑप्शन बी उत्तर राहणार आहे कायटिन. वनस्पतीची पेशीभक्षिका सेल्युलोजची असते, परंतु कवकांची बुरशी पेशीभक्षिका ही कायटिन नावाच्या शर्करेपासून बनलेली असते. प्रश्न क्रमांक 40, सर्वसमावेशक वर्गात वैयक्तिक शैक्षणिक योजना IEP कशासाठी तयार केली जाते? ऑप्शन ए, फक्त हुशार विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी. ऑप्शन बी, वर्गातील सर्व मुलांच्या सरासरी गुणवत्तेसाठी. ऑप्शन सी, विशेष गरजा असलेल्या प्रत्येक मुलांच्या विशिष्ट गरजा पूर्ण करण्यासाठी. ऑप्शन डी, शिक्षकांचे अध्यापन कार्य सुलभ करण्यासाठी. 40 नंबरचा प्रश्न व्यवस्थित बघा. ऑप्शन सी, विशेष गरजा असलेल्या प्रत्येक मुलाच्या विशिष्ट गरजा पूर्ण करण्यासाठी.
IEP इंडिव्हिज्युअलाइज्ड एज्युकेशन प्रोग्राम ही प्रत्येक दिव्यांग किंवा विशेष गरजा असलेल्या मुलांसाठी त्यांच्या क्षमतेनुसार तयार केलेली स्वतंत्र योजना असते. प्रश्न क्रमांक 41. पुढीलपैकी कोणता वर्ण मूर्धन्य प्रकारातील नाही? ऑप्शन ए ट, ऑप्शन बी ठ, ऑप्शन सी ड, ऑप्शन डी ल. प्रश्न क्रमांक 41 उत्तर द्यायचं आहे कमेंटमध्ये. सोबतच आपल्याला 2 गोष्टी करायच्या आहे. एक पहिली लाईक, सबस्क्राईब तर तुम्ही करून असाल, नाही केलं असेल तर करून घ्यावे, आणि कमेंटमध्ये यस लिहिणे. ऑप्शन डी ल उत्तर राहणार आहे. बघा स्पष्टीकरण बघा. ट, ठ, ड, ढ, न, र, श आणि ळ हे मूर्धन्य आहेत. ल हा दंत्य वर्ण आहे. प्रश्न क्रमांक 42. यथाशक्ती शब्द में कौन सा समास है? ऑप्शन ए तत्पुरुष समास, ऑप्शन बी बहुव्रीही समास, ऑप्शन सी अव्ययी भाव समास, ऑप्शन डी द्वंद्व समास. इथे बघा अव्ययी भाव समास राहणार आहे. जिस समास का पहला पद प्रधान और अव्यय हो उसे अव्ययी भाव समास कहते हैं. यथा यहाँ अव्यय है, यथा अव्यय आहे म्हणून अव्ययी भाव समास. प्रश्न क्रमांक 43. मॉन्ट्रियल प्रोटोकॉल खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? ऑप्शन ए जागतिक तापमान वाढ रोखणे, ऑप्शन बी ओझोन थराचा क्षय रोखणे, ऑप्शन सी धोकादायक टाकाऊ पदार्थांची विल्हेवाट लावणे, ऑप्शन डी जैविक विविधतेचे जतन करणे. सांगावे. जागतिक तापमान वाढ रोखणे, ओझोन थराचा क्षय रोखणे, धोकादायक टाकाऊ पदार्थांची विल्हेवाट लावणे, जैवविविधतेचे जतन करणे. ओझोन थराचा क्षय रोखणे. 1987 मध्ये स्वाक्षरी झालेला मॉन्ट्रियल प्रोटोकॉल हा प्रामुख्याने ओझोन थराला हानी पोहोचवणाऱ्या पदार्थांचा CFC उत्पादनावर बंदी घालण्यासाठी होता. प्रश्न क्रमांक 44. भारतीय राज्यघटनेच्या मार्गदर्शक तत्वांमध्ये डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स पर्यावरणाचे रक्षण आणि संवर्धन करण्याची तरतूद कोणत्या कलमात दिली आहे? कलम 44, कलम 48 आहे, कलम 51 आहे, कलम 40. प्रश्न क्रमांक 44 उत्तर द्यायचं आहे. ऑप्शन बी कलम 48A. 42व्या घटना दुरुस्तीनुसार कलम 48A समाविष्ट करण्यात आले, जे पर्यावरणाचे रक्षण करण्याचे राज्याचे कर्तव्य सांगते. कलम 44 समान नागरी कायद्यांशी संबंधित आहे. प्रश्न क्रमांक 45. एका रकमेचे 2 वर्षाचे चक्रवाढ व्याज 410 रुपये आहे आणि त्याच रकमेचे तेवढ्याची दराने 2 वर्षाचे सरळ व्याज 400 रुपये आहे, तर व्याजाचा वार्षिक दर किती? ऑप्शन ए 4%, ऑप्शन बी 5%, ऑप्शन सी 8%, ऑप्शन डी 10%. व्यवस्थित प्रश्न बघा, सोडवा, पॉज करा, नंतर कमेंटमध्ये उत्तर द्या आणि त्यानंतर योग्य उत्तर काय आहे ते चेक करा. मी उत्तर सांगत आहे. योग्य उत्तर आहे ऑप्शन बी 5%. इथे बघू शकता तुम्ही स्पष्टीकरण कसं आहे ते. पुढे जाऊया. मानवी डोळ्यातील कोणत्या भागाला प्रकाश संवेदनशील पडदा म्हटले जाते? ऑप्शन ए बाहुली, ऑप्शन बी पारपटल, ऑप्शन सी दृष्टीपटल, ऑप्शन डी आयरिस. तर प्रकाश आपल्या रेटिनावर पडतो म्हणून याला दृष्टीपटल या प्रश्नाचे उत्तर राहणार आहे. रेटिना किंवा दृष्टीपटलावर वस्तूची प्रतिमा तयार होते, जिथे प्रकाश लहरींचे रूपांतर विद्युत संकेतांक होते. 47 नंबर. कार्यसाधक अभिसंधान ऑपरंट कंडिशनिंग सिद्धांतात प्रबलीकरण रेन्फोर्समेंट म्हणजे काय? ऑप्शन ए विद्यार्थ्याला शिक्षा करणे, ऑप्शन बी विशिष्ट प्रतिसाद मिळण्याची शक्यता वाढवणारा घटक, ऑप्शन सी विद्यार्थ्याचे लक्ष विचलित करणे, ऑप्शन डी केवळ शाब्दिक स्तुती करणे. उत्तर सांगायचं आहे. ऑप्शन बी विशिष्ट प्रतिसाद मिळण्याची शक्यता वाढवणारा घटक. 25 पैकी किती गुण आपल्याला इथे सांगायचे आहे आपल्याला? BF स्किनर यांच्या मते प्रबलीकरणामुळे एखादी क्रिया पुन्हा घडण्याची शक्यता वाढते, मग ते सकारात्मक असो वा नकारात्मक असो. प्रश्न क्रमांक 48. विदुषी या शब्दाचा विरुद्ध लिंगी शब्द कोणता? ऑप्शन ए विद्वान, ऑप्शन बी पंडित, ऑप्शन सी हुशार, ऑप्शन डी शिक्षक. लिंग बदलायचं आहे विदुषीचं. ऑप्शन ए विद्वान. विद्वान या पुल्लिंगी शब्दाचे स्त्रीलिंगी रूप विदुषी असे होते. खालीलपैकी कोणत्या परिसंस्थेला जगाचे फुफ्फुस लंग्स ऑफ द वर्ल्ड म्हटले जाते? ऑप्शन ए तैगा जंगले, ऑप्शन बी सुंदरबनचे दलदलीचे प्रदेश, ऑप्शन सी ॲमेझॉन वर्षावने, ऑप्शन डी सहारा वाळवंट. उत्तर द्यायचं आहे ऑप्शन सी ॲमेझॉन वर्षावने. ॲमेझॉनची जंगले जगातील एकूण ऑक्सिजनपैकी सुमारे 20% ऑक्सिजन तयार करतात, म्हणून त्यांना जगाचे फुफ्फुस म्हणतात. शेवटचा प्रश्न किती गुण आले सांगायचे आहे. मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र दर्पण 6 जानेवारी 1832 रोजी कोणी सुरू केले? ऑप्शन ए बाळशास्त्री जांभेकर, ऑप्शन बी गोपाळ गणेश आगरकर, ऑप्शन सी लोकमान्य टिळक, ऑप्शन डी न्यायमूर्ती रानडे.
इथे बघा दोन गोष्टी कळते की मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र दर्पण हे 6 जानेवारी 1832ला सुरू झाले होते. तर ते कोणी केले याचं उत्तर आपल्याला द्यायचं आहे. तर बाळशास्त्री जांभेकर. दोन गोष्टी कळाल्या. पहिलं दर्पण सुरू करणारे बाळशास्त्री जांभेकर आणि 6 जानेवारी 1832ला सुरू झाले होते. बाळशास्त्री जांभेकर यांना आद्य पत्रकार मानले जाते. त्यांनी दर्पण हे साप्ताहिक सुरू करून मराठी पत्रकारितेचा पाया रचला. थँक्यू. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि शेवटी किती गुण आले नक्की आम्हाला सांगा. थँक्यू सो मच.